अशा 10 लोकांपासून नेहमी दूर राहा. मित्रांनो, आपल्याला आयुष्यात अनेक प्रकारची लोकं भेटतात. काही लोकं आपल्याला प्रोत्साहन देतात, आपलं कौतुक करतात, आपल्या मेहनतीची कदर करतात. तर काही लोकं अशा काही गोष्टी करतात की आपण आतून दुखावतो. ते आपल्याला आतून तोडतात. त्यांची सवयच असते दुसऱ्याला त्रास देण्याची. अशा लोकांमुळे आपलं मन अस्वस्थ होतं. आपण विचार करत बसतो की आपण काय चूक केली. पण अनेकदा चूक आपली नसतेच. काही लोकांचा स्वभावच तसा असतो. ते स्वतः शांत नसतात म्हणून दुसऱ्यालाही शांत राहू देत नाहीत. अशा लोकांशी भांडण केलं तर आपणही त्यांच्यासारखेच होतो. त्यांच्यासोबत मैत्री केली तरी त्रासच होतो. म्हणून कधीकधी सर्वात मोठा निर्णय म्हणजे लेट गो करणं असतं. मनात राग न ठेवता, सूड न घेता त्यांच्यापासून दूर जाणं हेच खरं शहाणपण असतं. स्वतःची मनःशांती जपायची असेल तर कोणापासून दूर राहायचं हे ओळखायला शिकलं पाहिजे. आज आपण अशाच 10 लोकांविषयी जाणून घेणार आहोत, ज्यांच्यापासून नेहमी अंतर ठेवणं गरजेचं असतं. 1. सतत नकारात्मक बोलणारी लोकं. काही लोकांची सवयच असते प्रत्येक गोष्टीत उणं शोधायची. तुम्ही कितीही चांगलं काम केलं तरी ते म्हणतील, यात काहीतरी कमी आहे. तुम्ही तुमचं स्वप्न, तुमचे पुढचे प्लॅन सांगितलेत, तर ते आधीच त्यात कसं अपयश येऊ शकतं हे सांगतील. त्यांना कधीच उजळ भविष्य दिसत नाही. त्यांच्या तोंडून नेहमी होणार नाही, तुला नाही जमणार, काळ वाईट आहे, अशी वाक्य बाहेर पडतात. सुरुवातीला आपल्याला वाटतं ते आपल्याला सावध करीत आहेत. पण हळूहळू हे ऐकून ऐकून आपला आत्मविश्वास कमी होऊ लागतो. आपण स्वतःवर शंका घ्यायला लागतो. त्यांच्यासोबत जास्त वेळ राहिलं की मनावर जडपणा येतो, उत्साह संपतो, काम करण्याची उर्मी कमी होते. अशी लोकं स्वतः काही मोठं करत नाहीत आणि दुसऱ्यालाही करू देत नाहीत. म्हणून अशा लोकांपासून थोडं अंतर ठेवणं गरजेचं आहे. सकारात्मक लोकांमध्ये राहा, आपोआप तुमची प्रगती होईल. 2. सतत टीका करणारी लोकं. काही लोकांना फक्त समोरच्याच्या चुका दिसतात. तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी ते तुमचं कधीच कौतुक करणार नाहीत. त्यांना फक्त तुमची चूक पकडायची असते. तुमच्या बोलण्यात, चालण्यात, कपड्यात, कामात त्यांना उणं दिसतं. सुरुवातीला आपल्याला वाटतं ते आपल्याला सुधारण्यासाठी सांगत असतील, पण त्यांचा हेतू सुधारणा नसतो तर कमीपणा दाखवणं असतो. ते तुमचा आत्मसन्मान हळूहळू कमी करतात. तुम्ही प्रत्येक गोष्टीत घाबरायला लागता. लोक काय म्हणतील हा विचार आपल्या डोक्यात घट्ट बसतो. अशा लोकांमुळे आपण नॉर्मल राहत नाही तर कृत्रिम वागायला लागतो. आयुष्य म्हणजे सतत परीक्षा आहे असं वाटू लागतं. पण लक्षात ठेवा, सगळ्यांना खुश ठेवणं अशक्य आहे. जो माणूस फक्त टीका करतो तो कधीच समाधानी नसतो. म्हणून त्याच्या मताला जास्त महत्त्व देऊ नका. त्याच्याशी मर्यादित बोला. स्वतःवर विश्वास ठेवा. प्रत्येक टीकेला मनावर घेणं बंद केलं की आयुष्य सोपं होतं. 3. तुमचा वापर करणारी लोकं. काही लोकं फक्त काम असलं की आपली आठवण काढतात. गरज पडली की फोन, मेसेज, भेट. काम झालं की मात्र गायब. तुमच्या वेळेची, भावनांची त्यांना किंमत नसते. तुम्ही मदत केली तर त्यांना वाटतं यात काय मोठं, तुम्ही केलंच पाहिजे, असं ते तुम्हाला गृहीत धरतात. पण तुम्हाला गरज असताना मात्र ते नेमके गायब होतात. अशा लोकांना तुमच्याशी मैत्री नको असते. त्यांना फक्त फायदा हवा असतो. सुरुवातीला आपल्याला वाटतं मदत करणं चांगलं आहे, पण जेव्हा हे वारंवार होतं तेव्हा आपलंही मन दुखावतं. आपल्याला वापरल्यासारखं वाटतं. अशा लोकांना मर्यादा दाखवणं गरजेचं आहे. नाही म्हणायला शिका. प्रत्येक वेळी धावून जाणं बंद करा. तुमची किंमत तुम्हीच ठरवायची असते. जो तुमची किंमत ओळखत नाही त्याच्यासाठी स्वतःला त्रास करून घेऊ नका. नातं तेव्हाच टिकतं जेव्हा ते दोन्हींकडून जपलं जातं. 4. सतत भांडण उकरून काढणारी लोकं. काही लोकांना साधं, शांत, समाधानी आयुष्य आवडतच नाही. त्यांना नेहमी काहीतरी मुद्दा हवा असतो. छोट्या गोष्टीला मोठं करून दाखवणं ही त्यांची सवय असते. तुम्ही साधं बोललात तरी ते त्यात वेगळाच अर्थ काढतात. तुमचं एक वाक्य धरून ते वाद सुरू करतात. त्यांना समजून घ्यायचंच नसतं, फक्त समोरच्याला कमी लेखायचं असतं. अशा लोकांसोबत बोलताना सतत सावध राहावं लागतं. अशी लोकं घरात असतील तर घराचं वातावरण बिघडतं. ऑफिसमध्ये असतील तर कामावर परिणाम होतो. ते मुद्दाम तुमचं मन दुखावतात. तुम्ही चिडलात की त्यांना आनंद होतो, कारण त्यांना तुमची वाईट प्रतिक्रिया हवी असते. तुम्ही शांत राहिलात की त्यांचा खेळच बिघडतो. प्रत्येक वेळी उत्तर देणं गरजेचं नसतं हे लक्षात ठेवा. काही वेळा गप्प बसणं हीच मोठी ताकद असते. चिखलात उतरलो की आपल्यावरही चिखल उडणारच हे लक्षात घ्या. त्यांचा स्वभाव बदलणं आपल्या हातात नसतं, पण त्यांच्यापासून अंतर ठेवणं हे मात्र आपल्याच हातात असतं. स्वतःची मनःशांती जपायची असेल तर अशा लोकांपासून जपून राहा.
प्रतिक्रिया कमी दिली की त्यांची भांडणं उकरून काढण्याची ताकद आपोआप कमी होते. आपली ऊर्जा वाचवा आणि पुढे चला. 5. मत्सर करणारी आणि पाठीमागून बोलणारी लोकं. काही लोकांना तुमचं चांगलं होताना पाहवतच नाही. तुम्ही थोडं पुढे गेलात, तुम्हाला कौतुक मिळालं, तुमची प्रगती झाली की त्यांच्या चेहऱ्यावर दुःख निर्माण होतं, त्यांची चिडचिड होते. समोरून ते गोड बोलतात पण मागून वेगळंच चित्र दिसतं. तुमच्याबद्दल अफवा पसरवणं, तुमच्या यशाची किंमत कमी करणं, नशिबाने झालं असं म्हणणं ही त्यांची सवय असते. ते तुमच्या चुका मोठ्या करून सांगतात आणि तुमच्या चांगल्या गोष्टींकडे मुद्दाम दुर्लक्ष करतात. अशा लोकांमुळे आपल्या मनाला टोचणी लागते. आपण विचार करतो की आपण काय चुकलं, पण खरं कारण त्यांचा मत्सर असतो. मत्सर माणसाला आतून खातो आणि दुसऱ्यालाही त्रास देतो. म्हणून अशा लोकांपासून थोडं अंतर ठेवणं गरजेचं आहे. त्यांच्याशी भांडून काही मिळत नाही. शांत राहून आपलं काम करत राहणं हाच उत्तम मार्ग असतो. तुमची प्रगती हेच त्यांच्यासाठी सर्वात मोठं उत्तर असतं. म्हणून मत्सर करणाऱ्यांमध्ये अडकू नका. स्वतःच्या मार्गावर ठामपणे पुढे चला. 6. आपल्या खाजगी गोष्टी इतरांना सांगून विश्वासघात करणारी लोकं. नातं कोणतंही असो, त्याचा पाया विश्वासावर उभा असतो. पण काही लोकांना गुपित ठेवता येत नाही. तुम्ही मन मोकळं केलं, तुमची अडचण सांगितली, एखादी खास गोष्ट शेअर केली की ती दुसऱ्यांपर्यंत बरोबर पोहोचते. त्यांना अशा गप्पा मारण्यात मज्जा येते. पण तुमच्या मनाला काय वाटेल याचा ते विचारच करत नाहीत. सुरुवातीला कळत नाही की ही गोष्ट बाहेर गेली कुठून, पण हळूहळू लक्षात येतं की विश्वास चुकीच्या ठिकाणी ठेवला. अशावेळी मन खूप दुखावतं. आपण ज्याला आपलंसं मानलं तोच पाठीमागून खंजीर खुपसतो हे सहन होत नाही. म्हणून अशा लोकांसमोर सगळं बोलणं टाळावं. प्रत्येकजण आपला असतोच असं नाही हे समजून घ्यावं. आपली वैयक्तिक माहिती, योजना, घरातील गोष्टी कोणासमोर मोकळ्या करायच्या याची मर्यादा ठेवावी. कारण एकदा एखादा शब्द बाहेर गेला की तो परत घेता येत नाही. म्हणून जपून बोलणं आणि जपून विश्वास ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे. विश्वासघात करणाऱ्यांपासून अंतर ठेवलं की जीवन सुरक्षित राहतं आणि आयुष्य शांत राहतं. 7. सतत तक्रार करणारी आणि कुरकुर करणारी लोकं. काही लोकांना आयुष्यात काहीच बरोबर वाटत नाही. त्यांना हवामान वाईट, नोकरी वाईट, लोकं वाईट, घरची परिस्थिती वाईट असं सगळंच वाईट दिसतं. ते कुठेही बसले तरी 2 मिनिटात तक्रारीचा पाढा सुरू करतात. मित्रांनो, समस्या सगळ्यांच्याच आयुष्यात असतात, पण ही लोकं त्यावर उपाय शोधत नाही. त्यांना फक्त कुरकुर करायची असते. तुम्ही त्यांना एखादा मार्ग सांगितला तर ते म्हणतील त्यातून काय होणार. हळूहळू त्यांच्या बोलण्याचा परिणाम तुमच्या मनावरही होऊ लागतो. तुम्हालाही सगळं नकारात्मक वाटू लागतं. उत्साह कमी होतो, काम करण्याची इच्छा मरते. कारण सतत नकारात्मक विचार ऐकले की त्याची मनावर छाप पडते. अशा लोकांसोबत जास्त वेळ घालवला की आपणही नकळत तक्रार करायला लागतो. आयुष्य ओझ्यासारखं वाटू लागतं. म्हणून अशा लोकांपासून थोडं अंतर ठेवणं चांगलं. त्यांच्या प्रत्येक तक्रारीत अडकून पडू नका. शक्य असेल तर विषय बदला किंवा शांत राहा. तुमची ऊर्जा जपा. जशी संगत तशी रंगत असतं. म्हणून सतत तक्रार करणाऱ्यांपासून दूर राहणंच तुमच्यासाठी चांगलं आहे. 8. तुम्हाला कमी लेखणारी, तुमचा आत्मविश्वास तोडणारी लोकं. काही लोकांना दुसऱ्याला खाली खेचण्यात मज्जा येते. तुम्ही एखादं नवीन काम सुरू केलं, काहीतरी शिकायचं ठरवलं किंवा मोठं स्वप्न पाहिलं की ते लगेच म्हणतात, तुझ्याने नाही होणार, तू एवढा मोठा नाही झालास की तुला हे जमेल, स्वतःची पात्रता बघ. त्यांच्या शब्दात नेहमी तुमच्याविषयी शंका असते. ते तुमच्या क्षमतेवर प्रश्न उभे करतात. सुरुवातीला आपण हसून टाळतो, पण हळूहळू हे शब्द मनात घर करू लागतात. आपण स्वतःवरच संशय घ्यायला लागतो. प्रत्येक पाऊल टाकताना भीती वाटते. मी खरंच करू शकेन का हा विचार सतत डोक्यात फिरतो. अशा लोकांमुळे आपली हिंमत कमी होते. ते स्वतः काही धाडस करत नाहीत आणि दुसऱ्यालाही करू देत नाहीत. त्यांना तुमचं यश पचत नाही, म्हणून ते आधीच तुम्हाला थांबवतात. पण लक्षात ठेवा, जो माणूस तुमच्यावर विश्वास ठेवत नाही तो तुमच्या प्रवासाचा साथीदार कधीच होऊ शकत नाही. अशा लोकांच्या शब्दांना मनात घर करू देऊ नका. तुमची किंमत तुम्हाला माहिती असली पाहिजे. स्वतःवर विश्वास ठेवणं हीच सर्वात मोठी ताकद आहे. म्हणून जी लोकं सतत तुम्हाला कमी लेखतात त्यांच्यापासून अंतर ठेवा. तुमचा आत्मविश्वास जपा, कारण तो एकदा तुटला तर सगळंच तुटलं म्हणून समजा. 9. सतत खोटं बोलणारी आणि डबल ढोलकी असणारी लोकं. काही लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवणं कठीण असतं. ते एका ठिकाणी एक बोलतात आणि दुसऱ्या ठिकाणी दुसरंच बोलतात. समोर असताना खूप गोड बोलतील, पण मागे वळताच वेगळंच चित्र निर्माण करतात. त्यांना सत्यापेक्षा स्वतःचा फायदा महत्त्वाचा वाटतो. लहान लहान प्रसंगातही खोटं बोलणं त्यांच्यासाठी सामान्य असतं.
सुरुवातीला आपल्याला कळत नाही, पण वेळेनुसार त्यांच्या गोष्टी मनाशी जुळत नाहीत हे लक्षात येतं. अशा लोकांमुळे आपल्या मनात संभ्रम निर्माण होतो. कोणत्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा हे कळत नाही. नात्यात सुरक्षित वाटत नाही, कारण आज ते काय बोलले ते उद्या बदलू शकतं. दोन तोंडी माणूस कधीच स्थिर नसतो, तो परिस्थितीनुसार रंग बदलतो. अशा लोकांशी जास्त जवळीक ठेवल्यास आपणच अडचणीत येऊ शकतो. त्यांच्यामुळे गैरसमज पसरतात, आपली प्रतिमा बिघडू शकते. म्हणून अशा लोकांशी व्यवहार करताना अंतर ठेवणं गरजेचं आहे. आवश्यक तेवढंच बोला, सगळं मन उघडू नका. विश्वास ठेवताना विचार करा, कारण सत्यावर उभं असलेलं नातं टिकतं, पण खोट्यावर उभं असलेलं नातं कधी ना कधी कोसळतंच. म्हणून खोटं बोलणाऱ्या आणि दोन तोंडी वागणाऱ्या लोकांपासून दूर राहणं हेच शहाणपण आहे. 10. तुमची मनःशांती आणि आरोग्य बिघडवणारी लोक. काही लोक थेट तुमचं काही चुकीचं करत नाहीत, पण त्यांच्या वागण्यामुळे तुमचं मन कायम अस्वस्थ राहतं. ते आपल्याला सतत तणाव देतात, छोट्या गोष्टीतून आपल्यावर दबाव आणतात. त्यांच्या एका फोननेही तुमचं हृदय जोरात धडधडू लागतं. त्यांना भेटायचं म्हटलं की आधीच मनात भीती निर्माण होते. ते कधी रागावतील, कधी टोमणे मारतील, कधी अपमान करतील याचा काही नेम नसतो. अशा लोकांमुळे तुमचा BP वाढतो, झोप उडते, डोकं दुखतं, शरीर आणि मन दोन्ही थकून जातं. तुम्ही त्यांच्या विचारातच अडकून पडता. मी काय चूक केली हा प्रश्न सतत डोक्यात फिरत राहतो. पण खरं सांगायचं तर बऱ्याच वेळा चूक तुमची नसतेच. काही लोकांचा स्वभावच तणाव निर्माण करणारा असतो. अशा लोकांसोबत राहून स्वतःचं आरोग्य खराब करण्याला काहीच अर्थ नसतो. पैशाने, शक्तीने, वादाने काही सिद्ध केलं तरी मनःशांती परत मिळत नाही. म्हणून वेळेवर अशा लोकांपासून अंतर ठेवणं खूप गरजेचं असतं. स्वतःची मानसिक शांती हीच खरी संपत्ती आहे. जी माणसं तुमचं मन शांत ठेवतात त्यांच्यात राहा, आणि जी माणसं तुमची शांती हिरावून घेतात त्यांच्यापासून हळूहळू दूर व्हा. कारण शेवटी तुमचं आरोग्य आणि आनंद हीच सर्वात मोठी गोष्ट आहे. मित्रांनो, आपल्याला आयुष्यात सगळ्यांशीच जुळवून घेणं शक्य नसतं. काही लोक आपल्या वाट्याला येतात ते आपल्याला शिकवण्यासाठीच, पण प्रत्येकाला मनात जागा देणं आवश्यक नसतं. जो माणूस तुमची मनःशांती हिरावतो, आत्मविश्वास कमी करतो, तुमचा विश्वासघात करतो, त्यांच्यापासून अंतर ठेवणं चुकीचं नाही. ते पळून जाणं नाही, तर ते स्वतःला वाचवणं आहे. भांडण करून सूड घेऊन काही मिळत नाही, उलट आपणच आतून जळतो. म्हणून लेट गो करणं शिकायला हवं. काही लोकांना उत्तर न देणं हेच मोठं उत्तर असतं. शांत राहणं ही कमजोरी नाही, ती ताकद आहे. आपली ओळख, आपली मूल्य जपणं हेच खऱ्या अर्थानं जिंकणं आहे. म्हणून अशा लोकांपासून जपून राहा, मन स्वच्छ ठेवा आणि शांतपणे स्वतःच्या मार्गाने पुढे चालत राहा. मित्रांनो, दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो. तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जावो. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत. तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.